क्रमांकाची मागणी आहे की जे काही शून्य शुल्क आहे ते सर्व जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शून्य शुल्कात प्रवेश मिळावा ही मागणी आहे. आता सध्या होते काय की सगळ्याच वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फी आकारली जाते. 5,000 पासून ते 15,000 प्रोफेशनल कोर्सला 1-1.5 लाखापर्यंत देखील फी आहे. शासनाचा अशा आदेश होते की पहिले शून्य शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना द्यावा आणि शिष्यवृत्तीमधून पैसे हे शासन त्या शिक्षण संस्थेला देत आलेले तिथून मागे. परंतु होते काय की सध्या जे काही शैक्षणिक संस्था आहेत ते विद्यार्थ्यांकडून देखील फी घेतात आणि जे काही सरकारकडून शिष्यवृत्ती येते ती फी देखील संस्थेच्या अकाउंटला येत असल्यामुळे ती देखील घेतली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांकडून आणि शासनाकडून अशा दुहेरी पद्धतीने शिक्षण संस्था सध्या हे फी घेतात. ज्यावेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरतात त्यावेळेस एक फॉर्म मध्ये एका ठिकाणी फी पेड म्हणून ऑप्शन असतो. तर त्या फी पेड मध्ये आपण एस केला आणि तिथे त्यानंतर एक फी पावती अपलोड करावी लागते. त्याला 2 ऑप्शन आहेत, एक तर फी पावती अपलोड करा नाही तर बोनाफाईड अपलोड करा. फी पेड जर एस केलं तर कॉलेजवाले फॉर्म अपलोड करत नाहीत, विद्यार्थ्यांना ते फॉर्म रिटर्न देतात. फी पेड मध्ये तुम्ही 0 टाका अशी मागणी कॉलेजकडून केली जाते. आपण जरी 5,000, 10,000 किंवा 50,000 जरी फी भरलेली असेल तरी कॉलेजकडनं हे फी झिरोच करा असं सांगितलं जातं आणि अन्यथा फॉर्म तो नाकारला जातो. पर्यायाने विद्यार्थ्यांना 0 फी करावं लागतं आणि 0 फी केल्यानंतर त्यांना फी पावती अपलोड करण्याऐवजी त्यांना बोनाफाईड अपलोड करायला सांगितले जाते. फी पावती ही ऑप्शन असून सुद्धा कॉलेजवाले सांगतात की फी पावती तुम्ही अपलोड करू नका. तर फी पावती जर अपलोड केली तर तिथे दिसून येईल की विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे. जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत ते संस्थेला कोणत्याही प्रकारची फी देत नाहीत अशा प्रकारचं दाखवलं जातं आणि शासनाकडनं फी घेतली जाते. उर्वरित विद्यार्थ्यांकडनं देखील ती फी घेतली जाते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक भत्ता दिला जातो. त्यामध्ये 10 महिन्याचा शैक्षणिक भत्ता असतो. तो वेगवेगळ्या कोर्सनुसार वेगवेगळ्या प्रकारचा भत्ता असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना 10 महिन्याचा जो काही जर 530 रुपये पर मंथ भत्ता असेल तर 2 इन्स्टॉलमेंट मध्ये ती 5,300 रुपये भेटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा वाटतं की ती स्कॉलरशिप त्यांची रिटर्न आलेली, पण ती स्कॉलरशिप रिटर्न आलेली नसते. तो शैक्षणिक भत्ता हा विद्यार्थ्यांचा रिटर्न आलेला असतो आणि जे काही स्टुडंट ऍक्टिव्हिटी फी असेल त्याच्यामध्ये जिमखाना फी असेल, ट्युशन फी असेल, ह्या वेगवेगळ्या फी विद्यार्थ्यांकडनं आणि सरकारकडनं शिक्षण संस्था घेतल्या जातात. हे कुठेतरी बंद व्हावं आणि सर्व जे काही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 0 रुपयामध्ये प्रवेश मिळावा ही एसएफआय ची प्रमुख मागणी आहे. याची अंमलबजावणी या 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणी सुरू झालेले आहे. आणि नुकतंच आता एक 8 दिवसापूर्वी जे काही आदिवासी विकास विभागाचा प्रकल्प कार्यालय आहे वडगाव यांनी देखील त्या संदर्भात परिपत्रक काढलेलं आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना जे काही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत त्यांना 0 रुपयामध्ये प्रवेश मिळावा ही एसएफआय ची मागणी असेल. सकाळी 7 वाजता लेखनी ज्योतचं जे स्वरूप असणार आहे 3 जानेवारीचं मी ते तुम्हाला सांगतो. लेखनी ज्योतची जी सुरुवात असणार आहे ती 7 वाजता मुलींची जी पहिली शाळा आहे भिडेवाडा तिथून सुरू होईल. त्याच्यानंतर जे कॉलेजच्या नंतर एसपी कॉलेज, गरवारे कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज, मसोबा गेट आणि पुणे विद्यापीठ असा तो मार्ग असणार आहे. साधारणतः 12:30 वाजेपर्यंत आपण पुणे विद्यापीठामध्ये पोहोचणार आहोत आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्या काही विद्यापीठाच्या अंडरखालच्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये 0 शुल्क वगैरे त्याचं निवेदन आम्ही कुलगुरूला देणार आहोत आणि त्यांना या मागण्या त्यांच्या पुढे मांडणार आहोत. आपण निमंत्रित केले ज्योतसाठी काय? हा, ज्योतसाठी प्रस्तावित नाव आहे, त्यांच्याशी बोलणं झालंय. म्हणजे ते आज रात्रीपर्यंत कळवतो असं बोललेले आहे, परंतु ते फिक्स नाहीये. आम्ही दिशा पिंकी शेख यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून, परंतु ते आज रात्रीपर्यंत कळवतील, ते कळवण्यात येईल. किती जण जमतील असा अंदाज आहे तुमचा? एक 100 लोक असतील आम्ही सगळे. आणखी कोणाला काही विचारायचं प्रश्न? तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात.
त्याबद्दल तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचे आभार. धन्यवाद. नमस्कार, मी अस्मिता थोरे. जसं आता आमच्या सर्व साथींनी तुम्हाला योजनेची म्हणजे विविध विद्यार्थ्यांवरती आता जे मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट मार्फत जे काढलेले की शाळा दत्तक देणे, पुन्हा सारथीसारख्या स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती यांच्यावरती मोठे परिणाम होत आहेत. असं शिक्षणाचं बाजारीकरण म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्या मार्फत विद्यार्थ्यांवरती जे शिक्षणाचं ओझं टाकलं गेले. जसं आता पाहिलं गेलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी आता सध्या BA च्या विद्यार्थ्यांना पण ते फर्स्ट इयर पासून सुरू झाली. त्या विद्यार्थ्यांचा सिलेबस ज्यांना ते पॉलिटी हिस्ट्री या विषयामध्ये ती विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहे त्यांना फक्त तो सब्जेक्ट आहे आणि नंतर त्याच्यामध्ये सायन्सचे 2 सब्जेक्ट ऍड केलेले आहेत. ज्या मुलांना फक्त आर्ट्सचे म्हणजे इतिहास, भूगोल हे विषयाचा अभ्यास करण्याची सवय आहे आणि तेच विद्यार्थी जर आज सायन्स, बायोलॉजीचे विषय जर घेत असतील तर त्यांच्या मनामध्ये पूर्ण गोंधळ आहे आणि त्यांना ते समजतही नाही की जसं क्रेडिटसाठी वेगवेगळे कॉलेजमध्ये कोर्स काढले जातात की योगा वगैरे, त्याच्यामध्ये पण त्यांना वेगवेगळा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये पण त्यांना उपन्यास वगैरे संस्कृत मधले म्हणजे आध्यात्मिक शिक्षण दिलं जाते त्यांना त्याच्यामध्ये आणि त्या मुलांचा पूर्ण गोंधळ उडलेला आहे आणि ते पण त्याच्यामध्ये त्यांना काही समजत नसं असं झालंय. त्यामुळं SFI विविध मागण्या घेऊन 3 जानेवारीला रस्त्यावरती म्हणजे लेखनी ज्योत घेऊन भिडेवाडा ते सावित्री फुले युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना SFI कडून आवाहन करण्यात येते की सर्वांनी लेखनी ज्योत मध्ये सामील व्हावं. हे आवाहन करेल की या सगळ्या मागण्यांमधून आणि सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीमधून सध्याचं जे महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्रातलं जे गव्हर्नमेंट आहे, एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर ज्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या महाराष्ट्राला फुले शिवशाहू आंबेडकरांची परंपरा म्हणतो, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंना शैक्षणिक क्रांती करण्यासाठी मुलींची पहिली शाळा या पुण्यामध्ये काढली, जे शाहू महाराज होते ज्यांनी सक्तीचं शिक्षण पहिल्यांदा केलं, त्यानंतर बाबासाहेब असतील, या सगळ्यांचं जे काही एकूण स्वप्न होतं इथल्या दलित, श्रमिक, कष्टकरी बहुजनांची लेकरांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलासारख्या लोकांनी गाव, वस्ती, तांड्यांपर्यंत शिक्षण नेण्यासाठी जे आतोनात कष्ट केले, स्वतःचं जीवन या शैक्षणिक परिस्थिती बदलण्यासाठी घालवलं, त्या सगळ्यांचं एकीकडे स्वप्न आणि एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता असं वाटतंय की त्या स्वप्नांपासून आपण एक कुठेतरी दुसरीकडे भरकटले जात आहोत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या लेखनी ज्योतमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून सामील व्हावं असं आवाहन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही करत आहोत. SFI पुणे जिल्हा सचिव. खरं तर बाकीचे मुद्दे बोलले, परंतु जे काही समूह शाळांचं शासनाने धोरण घेतलंय म्हणजे पूर्वी जवळपास 14,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं शासनाने धोरण घेतलेलं, ज्या की 20 पटसंख्येपेक्षा कमीच ज्या काही संख्या आहेत विद्यार्थी अशा शाळा होत्या. परंतु त्यानंतर सगळ्या शिक्षण क्षेत्रातून शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील यांनी विरोध केल्यानंतर तो निर्णय तात्पुरता स्थगित केला. परंतु आता शासनानं जे काही शाळा दत्तक योजना आणि समूह शाळा दत्तक योजना लागून खरं तर शासन एखाद्या उद्योगपतीला, एखाद्या ज्याच्याकडे गडगंज असा पैसे त्यांना जे काही त्यांच्याकडनं 2 कोटी रुपये घेणार आणि ती शाळा चालवायला देणार, म्हणजे अशा प्रकारचं त्यामध्ये म्हटलंय. म्हणजे 2 कोटी रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला शाळा चालवायला देणार, त्यांना वाटत ते नाव त्या शाळेला दिलं जाणार, त्यातून या विद्यार्थ्यांना खरंच मोफत शिक्षण मिळेल का? आज जे मोफत शिक्षणाची जी शाश्वती आहे ती या पैसे घेऊन ज्या कॉर्पोरेट क्षेत्राला दिल्या जाणार आहेत त्यातून शिक्षण मिळेल का, ही एक त्यातून प्रश्न उभा राहतो. दुसरा की समूह शाळा, म्हणजे जवळपास आपण जर महाराष्ट्रातल्या पाहिल्या जी काही आदिवासी पाडे, वस्त्यात, वाड्यात तिथले जे काही विद्यार्थी आहेत तिथलं जे काही अंतर आहे ते भौगोलिक दृष्ट्या आपण विचार केला तर अत्यंत म्हणजे खूप लांब आहे. 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, काही ठिकाणी त्याचं अंतर जास्त आहे. मुळात ज्या काही शाळा होत्या छोट्या वाड्या वस्त्यावरती, पाड्यावरती, तांड्यांवरती ज्या काही शाळा होत्या त्याचा उद्देश हाच होता की शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याच्यासाठी खरं तर या वाड्या वस्तीच्या शाळा सुरू केल्या होत्या. परंतु शासन त्याला एकदम फाटा देण्याचं काम करते. म्हणजे एकीकडे आपण शिक्षण हक्क कायद्याची भाषा बोलतो आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या प्रोसेसलाच एकदम फाटा देऊन शिक्षण हक्क कायद्याला म्हणजे डावलण्याचं काम सरकार करते. त्यामुळे खरं तर हा निर्णय शासनानं माघार घेतला पाहिजे. समूह शाळांमधनं
बहुतांश जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणारच आहे, परंतु याचा मोठ्या प्रमाणावरती मुलींच्या शिक्षणावरती परिणाम होणार आहे. कारण कदाचित मुलांना शिक्षणासाठी पाठवलं जाईल, कारण आपल्या समाजाची रीत आहे की फक्त मुलींकडे आजही दुय्यम दृष्टीनं ग्रामीण भागात तरी बहुतांश दृष्टीनं पाहिलं जाते, परंतु त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुली ह्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं समूह शाळांना SFIचा विरोध आहे आणि जे काही शासन अशा पद्धतीने निर्णय घेते त्याला विरोध राहील. तसंच जे काही शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे, खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न भेडसावतो. बऱ्याच वेळा असंख्य विद्यार्थी आहेत असे की त्यांना शिष्यवृत्ती वेळेवर न भेटल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाऊन अगदी कर्ज काढून विद्यार्थ्यांना ती फी पेड करावी लागते आणि वेळी जर शिष्यवृत्ती मिळाली नाही, म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे. दुसरा की सारथी असेल, महाज्योती असेल, भारती असेल आणि TRT असेल, ह्या ज्या काही शैक्षणिक संस्थांच्या त्या समुदायासाठी की त्या वेगवेगळे कोर्सेस राबवते, फेलोशिप दिली जाते. परंतु आज जर पाहिलं तर जी काही ही संस्था सुरू झाल्या त्यावेळेस फेलोशिप फक्त जे जे अर्ज करतील त्या विद्यार्थ्यांना सरसकट दिली जात होती की शिक्षणामध्ये म्हणजे संशोधनामध्ये विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे एकीकडे असं शासन म्हणते, आणि दुसरीकडं आता क्रायटेरिया लावून त्याचं एक्झाम घेतली जाते. म्हणजे एकीकडे म्हणजे बोटावर मोजणे इतके संशोधक विद्यार्थी की ते अत्यंत कमी, म्हणजे शिक्षणातलं जर उच्च शिक्षणातलं आपण टक्केवारी पाहिली तर ती अत्यंत कमी, आणि असं असताना शासन त्याला पुन्हा क्रायटेरिया लावून, म्हणजे आम्ही नेट सेट होतो, MPhil करतो, परंतु असं असतानाही पुन्हा आम्हाला काहीतरी पात्रता आमची दाखवावी लागते. म्हणजे हे खरं तर शासनाचं दुर्दैव आहे की शासन एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आम्हाला पुन्हा फेलोशिप मिळण्यासाठी या सगळ्या किंवा PhD करण्यासाठी हे सगळे क्रायटेरिया लावले जातात. त्यामुळे आमची ही पण मागणी आहे की सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी संशोधनासाठी पात्र आहेत, जे PhD साठी पात्र आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना खरं तर फेलोशिप मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद. आता जी काही 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जी काही लेखणी ज्योत काढत आहोत, त्याच्यामध्ये आत्ताच म्हणजे जे स्मारक होते सावित्रीबाई फुल्यांचं, अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे. त्याचं ऑलरेडी आम्ही पण त्या लढ्याचा एक छोटासा भाग होतो. अत्यंत न्यायालयीन मार्ग मोकळा झाल्याच्या नंतर आपण जो आनंद व्यक्त करतो, परंतु याच्यामध्ये सावित्रीबाईंचं स्मारक होत असतानाच त्यांचं स्वप्न देखील साकार व्हावं या भूमिकेतून ही लेखणी ज्योत आम्ही आयोजित केलेली आहे. आपल्याला माहिती की दत्तक योजना सुरू करून ज्या काही शाळा आहेत, 20 कमी पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा घाट जो शासनाने घातलेला आहे, आणि क्लस्टर पद्धती हा एक नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याचाच एक भाग आहे. तर ह्या ज्या योजनांची अंमलबजावणी सर्वसाधारण विद्यार्थ्यांवरती जी होते ती थांबवण्यासाठी एक व्यापक लढा देण्याचा एक भाग म्हणून ही लेखणी ज्योत असणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ज्या शिष्यवृत्ती जी विद्यार्थ्यांना दिली जाते, मागास घटकातील विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाते SC ST विद्यार्थ्यांसाठी, तर ती शिष्यवृत्ती थेटपणे महाविद्यालयाच्या खात्यावरती जमा होत असते, परंतु विद्यार्थ्यांकडून सुरुवातीलाच फी घेतली जाते आणि नंतर पुन्हा ती विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा व्हायच्या ऐवजी ती महाविद्यालयाच्या खात्यावरती जमा होते. त्याच्यामुळे आम्ही एक आंदोलन देखील केलं होते पुण्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप शिष्यवृत्ती जी आहे ती शिष्यवृत्ती मिळत असेल तेव्हा त्यांना 0 रुपये त्यांच्याकडून घेतले जावे आणि शासन थेट मग महाविद्यालयाच्या खात्यावरती ती शिष्यवृत्ती जमा करेल. तर छत्रपती महाविद्यालय जे आहे जुन्नरचं, तर त्यांनी ऑलरेडी तशा स्वरूपाचा निर्णय घेतलाय. तर आम्ही हा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आणण्याचं कारण असं आहे की आता जे काही पुढचं शैक्षणिक वर्ष येईल त्या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्रभरातल्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये. बऱ्याच आपण पाहतोय की फी भरायला पैसे नसल्यामुळे कितीतरी मुला मुलींची शिक्षण थांबलेली आहेत, म्हणून हा मुद्दा आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षामध्ये
आता जवळजवळ 3-4 महिने झालेले आहेत, परंतु जे काही पोर्टल आहे शिष्यवृत्तीचं पोर्टल हे सुरू नाहीये. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येत नाहीयेत. नुसते विद्यार्थीच नाही तर जे विद्यार्थी सायबर कॅफे मधून जाऊन जे काही अर्ज भरतात त्यांच्या देखील तक्रारी वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत. तर हे मुद्दे देखील महत्वाचे आहेत, तर ते थोडे आयरनवरती आणण्यासाठीचा हे आहे. दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती की जे संशोधक विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले, तर त्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी अशी एक भूमिका घेऊन वेगवेगळ्या जे काही बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, TRTI असेल, अशा वेगवेगळ्या संस्थांच्या समोर वेगवेगळी उपोषण आंदोलन सध्या सुरू आहेत. मध्ये आपल्याला माहिती आहे की 80 पेक्षा जास्त दिवस बार्टी समोर आंदोलन सुरू झालं, त्यांना लेखी दिलं गेलं परंतु ते काय पाळलं गेलं नाही. आता पुन्हा आज बार्टी समोर आंदोलन सुरू करतायत संशोधक विद्यार्थी. म्हणजे हे जे काही स्मारक सावित्रीबाईंचं होतंय आणि दुसरीकडं शासन त्यांचं म्हणजे त्यांच्या स्वप्नातलं जे काही शिक्षणाचं ध्येय होतं ते गाठण्यामध्ये कमी पडत आहे, किंवा ते नुसतं कमी नाही पडत आहे तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाहेर फेकण्याचं हे काम सुरू आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि सावित्रीबाईंचं स्वप्न साकार होण्याच्या दिशेनं पावलं पडावी. याच्यासाठी विद्यार्थ्यांनी संघटित व्हावं आणि याच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याची भूमिका SFI घेत आहे आणि विद्यार्थ्यांनी याचा भाग व्हावं म्हणून ही लेखणी ज्योत आम्ही आयोजित केलेली आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.